Today's I am teach to a topic of mathematics for standard 9. Comparison of surd. What is the meaning of the comparison of surd in Marathi? Comparison of surd in Marathi as करनीची तुलना. So today's we learn how to compare between two different surds and their numbers. So dear students, what is the symbol of the surd? That symbol is SURD surd. That symbol is known as under root of. SURD surd. Surd means under root of. मित्रांनो, कंपॅरिझन ऑफ सर्ड्स म्हणजेच काय, कर्णींची तुलना यासाठी आपल्याला सर्ड सोडवणे गरजेचे आहे. म्हणजे ते सॉल्व कसं केलं जातं हे आपण सर्वप्रथम शिकूया. जसे की बघा, आता सपोज या सिम्बॉल मध्ये 36 असेल आणि 36 हा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, पूर्ण वर्ग संख्या आहे. ती कोणत्या संख्येची पूर्ण वर्ग संख्या आहे? ती 6 ची पूर्ण वर्ग संख्या आहे. 6 या संख्येची पूर्ण वर्ग संख्या काय? 36 म्हणजे 36 आहे आणि ती अंडर रूट मध्ये गेली. तर सपोज अंडर रूट 36 आयदर वे insert 36 is equal to how many? So when that we write in 36, that is answer is 6. So under root 36 is equal to 6, neither insert 36 is equal to 6 because 36 is the completing square of 6 number. So what is the square? What is the square? Square means varga. Square means varga. Which numbers multiplied by itself, that product is known as which numbers means which natural numbers multiplied by itself, that product is known as square. Suppose square of a is equal to multiplied itself, that is known as the square. For example, square of 4 is equal to 4 into 4 is equal to 4 4s are 16. So 4 is a square root and 16 is the square. 4 is the square root and 16 is the square. आता बघा, स्क्वेअर म्हणजेच काय? वर्ग. ज्या नैसर्गिक संख्या, एखादी नैसर्गिक संख्येने त्या संख्येला गुणले तर येणाऱ्या गुणाकारास त्या संख्येचा काय म्हणतात? वर्ग असे म्हणतात. उदाहरणार्थ 4चा वर्ग बरोबर 4 गुणिले 4 बरोबर किती येतात? 16. म्हणजे 4 हा वर्गमूळ आहे आणि 16 हे काय? वर्ग आहे. याला इंग्लिश मध्ये स्क्वेअर रूट म्हणतात आणि याला स्क्वेअर म्हणतात. आता बघा ते सॉल्व कसं केलं जातं. आता सपोज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड ने आपण सॉल्व करणार आहोत. आता सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? त्याचं सरळ रूप कसं असतं बघा. सपोज आपण असं लिहिलं 3 अंडर रूट 6 लिहिलं. मग हे सॉल्व कसं करायचं? याचा पहिले सिम्पलेस्ट फॉर्म काढायचा आणि मग ते कम्पेअर दोन सर्ड मध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत. आता सर्वप्रथम ते सॉल्व कसं करतात. आता 3 insert 6 नायदर वे 3 अंडर रूट 6. त्याचा आपण सॉल्व कसं करणार आहोत बघा. आता हा 3 आणि हा 6 आहे. आता हा 3
ज्यावेळेस आपण इन्सर्ट मध्ये घेऊन जाऊ त्यावेळेस त्याचा स्क्वेअर करावा लागतो. काय करावा लागतो? त्याचा स्क्वेअर करावा लागेल आणि हा नंबर ऍज इट इज लिहावा लागेल. सर्वप्रथम आपण हा सिम्बॉल लिहून घेऊया सर्टचा. हा सिम्बॉल आपण राईट केल्यानंतर काय करायचं, हा 3 इथं असतो तर तो मध्ये जाताना म्हणजेच मध्ये येऊन जाताना स्क्वेअर होईल. 3 चा स्क्वेअर किती येतो? 3 चा स्क्वेअर, स्क्वेअर शिकवलं मी तुम्हाला. 3 चा स्क्वेअर, द स्क्वेअर ऑफ 3 इज इक्वल टू 3 into 3 is equal to 9. So 3 is the square root. 3 is the square root of 9 and 9 is the square. 9 is square of 3. म्हणजेच काय, 3 हा 9चा वर्गमूळ आहे आणि 9 हा 3चा वर्ग आहे. मग आता 3चा वर्ग किती आला? 9. 3चा वर्ग किती आला? 9. म्हणजेच काय, 3 चा स्क्वेअर किती आला? 9. म्हणून तो हा 3 मध्ये जाताना इन्सर्ट मध्ये जाताना काय होऊन जाईल? तो 9 होऊन जाईल. हा 6 ऍज इट इज इथं जसं तसं मल्टिप्लाइड म्हणून येईल. मग बघा 3 मध्ये जाताना इन्सर्ट मध्ये जाताना 9 होऊन गेला. 9 आणि इंटू हा 6 ऍज इट इज जसं तसा घेतला. 9 into 6 किती होतो? 9 6 चा 54. 9 6 चा 54. अशा प्रकारे हा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला सॉल्व्ह करता येतो. आणि असा सिम्पलेस्ट फॉर्म सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला कंपॅरिझन बिटवीन टू सर्ट्स कसं करतात ते आपण आता शिकणार आहोत. आता कंपॅरिझन कशी करतात बघा. आता सपोज फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया. 3 insert 5 and 4 insert 3. आता या दोघांमध्ये या दोघही सर्ट्स मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे. तर हे कंपॅरिझन करताना which is a smaller and which is a greater. So 3 insert 5 and 4 insert 3 we firstly solve by the simplest form. सर्वप्रथम आपण ते सरळ रूप त्यांना देऊया आणि सरळ रूपने आपण ते सॉल्व्ह करूया. त्याला काय म्हणतात? सिम्पलेस्ट फॉर्म असे म्हणतात. याचा आपण सिम्पलेस्ट फॉर्म करणार आहोत, त्याचा पण सिम्पलेस्ट फॉर्म आपण सॉल्व्ह करणार आहोत आणि मग आपण त्या दोघांमध्ये कंपॅरिझन करणार आहोत. आता 3 चा सिम्पलेस्ट फॉर्म करताना 3 insert 5 चा सिम्पलेस्ट फॉर्म करताना काय करणार आहोत? 3 हा मध्ये जाताना म्हणजे इन्सर्ट मध्ये जाताना काय होईल? 3 चा स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर किती येतो? 9 मल्टिप्लाइड बाय 5 ऍज इट इज. देन दॅट इज सॉल्व्ह बाय 9 5 चा 45. 9 5 चा 45. Then second third we solve with the simplest form like that. When that 4 is the we give in a third 4 square 16. 16 into 3 as it is. म्हणजेच काय, 4 मध्ये जाताना वर्ग होऊन जाईल. 4चा वर्ग 16 गुणिले 3 जसाचा तसा घ्यायचा. 16 into 3. 16 into 3 म्हणजेच काय, 16 गुणिले 3. 16 into 3 how many? 48. 48. आता आपल्याला इथं दोघेही सर्ट आपण सिम्पलेस्ट फॉर्मने सॉल्व्ह केलेले आहेत. आता याच्यात आपल्याला स्मॉलर नंबर अँड ग्रेटर नंबर फाइंड करायचंय. म्हणजेच काय, इथं 45 आहे आणि इथं किती? 48 आहे. मग 45 मोठी आहे की 48? कोणती मोठी आहे? विच इज द बिगर? 45. 48 इज द बिगर दॅन 45. म्हणजेच काय, 48 ही संख्या 45 पेक्षा काय मोठी आहे. म्हणजेच ही सर्ट या सर्ट पेक्षा काय मोठी आहे, ही बिगर आहे. म्हणून याला काय हा असा फॉर्म तयार होईल. म्हणजेच काय, कंपॅरिझन बिटवीन देअर टू सर्ट. 3 insert 5 is smaller than 4 insert 3. म्हणजेच काय, 3 कर्णित 5 ही 4 कर्णित 3 पेक्षा काय लहान आहे. ही लहान आहे आणि ही काय मोठी आहे. म्हणून त्याच्यासाठी सिम्बॉल आपण असा दिला. हा सिम्बॉल दिलेला आहे. आणि हे कसं सॉल्व्ह करतात? अशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. म्हणून लिहिताना आपण असं लिहू शकतो. 3 insert 5 is smaller than 4 insert 3. अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतात. आता आपण सेकंड उदाहरण घेऊ. बघा, अशा पद्धतीने आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म सर्वप्रथम करून घ्यायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यानंतर आपण इथं असं सॉल्व्ह करू शकतो. कंपॅरिझन बिटवीन टू सर्ट्स.
सेकंड एक्झाम्पल, 5 insert 2 and 5 insert 6. First we will solve with the simplest form. 5 चा स्क्वेअर किती येतो 25 into 2 as it is. 25 2 चा 50, 25 2 चा 50 म्हणजे 25 दुने 50 होतो. तसे इकडे पण 5 चा स्क्वेअर इन्सर्ट मध्ये कसा होईल 5 चा स्क्वेअर 25 into 6 as it is. किती होतो 150 म्हणजे 25 6 जा 150 बरोबर आहे की बघा 25 सर 150 हा बरोबर. आता ह्या दोघांमध्ये म्हणजेच we firstly compare between 50 and 150. काय करणार आहोत 50 and 150 मध्ये आपण कंपॅरिझन करणार आहोत. 150 हा काय बिग आहे कोणापेक्षा 50 पेक्षा म्हणून त्याला हा सिंबल देणार आहोत. म्हणजे 50 is smaller than 150, so 5 insert 2 is smaller than 5 insert 6. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करता येतील. आता बघा आता ही मेथड कळाली की नाही इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे टॉपिक आहे रिअल नंबर्स मध्ये. तर त्याच्यामध्ये कंपॅरिझन ऑफ सर्ट्स हे टॉपिक आहे. या टॉपिक आपण या अशा पद्धतीने सॉल्व करू शकतो. त्याच्यात फारसं काही अवघड नाही. त्याच्यासाठी फक्त आपलं परफेक्ट स्क्वेअर नंबर्स पाठांतर असणे गरजेचं आहे. आपण ते लर्न केलेच पाहिजे. आता बघा आता हे आहे इयत्ता 9वी साठी 9th स्टँडर्ड साठी हा सिलेबस आहे आणि त्याच्यासाठी त्यांना हे कंपॅरिझन बिटवीन इन टू देअर सर्ट्स ते सॉल्व करायचं होतं. पण आता इयत्ता 6वीचा विद्यार्थी हा आपल्याला उदाहरण सॉल्व करून दाखवणार आहे. बघा जसे की आपण आता असं देऊ 4 insert 3 and 2 insert 3. आता यांचं कंपॅरिझन तो करून दाखवेल. तो तुम्हाला सॉल्व करून दाखवेल. ते तुम्ही बघायचं आहे. थोडं वरती देऊया आपण घे. बघा आता तुमच्या समोर आता या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्याने इयत्ता 9वीचा म्हणजेच मॅथमॅटिक्सचा हा एक्झाम्पल सॉल्व केलेला आहे. म्हणजेच कंपॅरिझन ऑफ सर्ट्स बिटवीन देअर टू सर्ट्स 4 insert 3 and 2 insert 6. तर या दोघं या नंबर्स मध्ये या दोघं सर्ट्स मध्ये नेमकं लहान सर्ट्स कोणता आणि मोठा कोणता म्हणजे स्मॉल कोणता आणि बिग कोणता याचं त्याने कंपॅरिझन करून दाखवलं अशा पद्धतीने. म्हणजेच मेथडचं जर आपल्याला गायडन्स योग्य असेल तर विद्यार्थी 9वीला असो 10वीला असो किंवा 4थी 5वी 6वीला कसाही असो मेथड जर आपल्याला अंडरस्टँडिंग झाली तर नक्कीच आपल्याला सॉल्व करता येतं. या विद्यार्थ्याने अशा एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला सॉल्व करून दाखवलं. हेच नाही तर दुसरं आपण अजून एक उदाहरण देऊन बघूया. बघा जसं की आपण अजून एक उदाहरण देऊ शकतो त्याला. परंतु त्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन यायला पाहिजे मल्टिप्लिकेशन येणे गरजेचं आहे. सेकंड उदाहरण देऊया
5 insert 2 and 6 insert 9. साइडला मल्टिप्लिकेशन करून दे. बघा आता इथं एकदम व्यवस्थितरित्या त्याने कंपॅरिझन करून दाखवलेलं आहे. म्हणजेच काय 5 आता ती दाखव नेमकं कंपॅरिझन करून दाखव दोघांमध्ये कोणते स्मॉल आहे कोणते बिग आहे. तिथं सिम्बॉल टाकतो. हा सिम्बॉल तिथं टाक. बघा आता इथं व्यवस्थितरित्या त्याने कंपॅरिझन केले. दोघं सर्ट्स मध्ये कंपॅरिझन करून हे त्याने सॉल्व्ह केले. म्हणजे ते कसं सॉल्व्ह करतात या मेथडनुसार आपण कंपॅरिझन बिटवीन देअर टू सर्ट्स आपण सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू.